आज जात आहे मी घराचं वास्तू आहे आणि ते कोणाचं आहे तर ते आहे माझ्या मिस्टरांच्या आतेभावाचं फ्लॅट आहे त्यांचा आणि त्यांच्या फ्लॅटचं वास्तू आहे आज. आणि आज माहीत आहे का, मी माझ्या सासरकडचं जे गणगोत आहे ना ते मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या मिस्टरांच्या आत्या आणि आतेभाऊ, आते बहिणी, माझे लहाने सासरे, लहाने सासू, हे सगळे जे नातेवाईक आहेत ना ते सगळे दाखवणार आहे मी. आणि सगळेजण जर जमा झाले ना तर खूप मज्जा येते आम्हाला. दिवस कुठं निघून जाते ना तर माहीत पडत नाही, कारण की माझ्या मिस्टरांना 6 आत्या आणि त्यांची मुलं, त्यांच्या मुलांचे मुलं, म्हणजे एवढा मोठा परिवार आहे ना. आणि खरंच खूप छान वाटते सगळेजण जमा झाले की. एक प्रकारचं आमचं गेट टुगेदर होते. कोणताही प्रोग्राम असला ना माझ्या सासरकडचा, सगळे जमा झाले ना तर ते गेट टुगेदरसारखं वाटते आणि खूप खूप मज्जा येते. कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते. तर चला तर सगळे दाखवते मी आता. आम्ही गेलो ना ताईंनो, तर तेव्हा पूजा चालू होती. तर म्हटलं भंतीजीला आवडते नाही आवडत म्हणून मी व्हिडिओ काढला नाही. आणि पूजा झाल्यानंतर मग व्हिडिओ काढला मी. आणि हे बघा त्यांची म्हणजे पूजा किती छान होती. कोणते तुझं फेवरेट? चल रे दादा, मला घर पाहू दे बरं. बापरे, किचन मोठी आहे का? मस्त आहे किचन. मस्त आहे. हीरे मोती मैं ना चाहूं सैया सैया. तर हा आहे ताईंनो आमचा प्रसन्न. आणि प्रसन्न म्हणजे यांच्या आते बहिणीचा मुलगा आहे. आणि एवढं अप्रतिम गाणं गातो ना, खूपच छान. आणि एवढं छान आवाज आहे ना त्याचा, बापरे बाप, खूपच छान आवाज आहे. हीरे मोती मैं ना चाहूं, मैं तो चाहूं तू ही जाने मैं हूँ तेरी, तू है मेरा. खूप छान. मेरी भीगी भीगी सी. आणि आज माहीत आहे का, प्रसन्नचा वाढदिवस पण होता. आणि छान दिवशी घराचं पण वास्तू झाला त्यांच्या. आणि या प्रसन्नचा बड्डे पण होता. आणि एवढे छान गाणे म्हटले ना प्रसन्नने, म्हणजे सगळ्यांना खुश केलं त्यांनी. आणि सिलेक्टेड नाही तर कोणतंही गाणं म्हणतो प्रसन्न, कोणतंही. आणि ते पण ताला सुरात खूप छान म्हणतो गाणे. आणि सगळ्यांना त्याचा आवाज पण खूप आवडला, म्हणजे अगदी नवल करण्यासारखं. कारण की क्लासेस नाही, कोणतेही त्यानं म्युझिकचे क्लास नाही लावले. बिना क्लासचा तो एवढा छान गाणं म्हणतो ना. तर आम्ही त्याच्या बाजूने जे बसलेलं ना त्याची मम्मीच आहे. त्याच्या मम्मीला म्हटलं आम्ही ताई यांना चांगले क्लास लावा. आणि खूप कर जाऊ तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं. आणि एक प्रकारे त्यानं खूप छान मनोरंजन केलं सगळ्यांचं. आणि सगळ्यांना पण खूप छान वाटले त्याचे गाणे. आणि खरोखर प्रसन्नाचा आवाज खूप छान आहे, जसा तो गाणं म्हणतो ना. आणि अभ्यासात पण खूप हुशार आहे. तर अशा प्रकारे या प्रसन्नाने खूप गाणे म्हटले आणि सगळ्यांना खुश केलं. खूप पाहुणे आली होती, पण 2 आतेसासू माझ्या आल्या नव्हत्या, कारण की असतात काही कारणं नाही येणं होत. तर त्या आल्या असताना त्या आणखी पण मजा आली असती. आणि हे जे आहेत ना तर सगळे नातेवाईक माझे सासरकडचे एवढे प्रेमळ आहेत ना. आणि एवढे छान बोलतात ना, म्हणजे यांच्या आतेबहिणी, यांचे आतेभाऊ, आणि एकदम आम्ही बहीण भावासारखंच राहतो आम्ही. खूप चांगलं. आणि सगळ्यांचा स्वभाव खूप छान आहे ताईंनो.
त्याचा वाढदिवस आहे ना, ते एखादा आशीर्वाद त्यांना जयंती सुरू करता सगळ्याची होतं इथने ना चांगले सगळे म्हणून तू म्हणतो या प्रोग्राममध्ये माहीत आहे का ताईंनो, आम्हीच होतो, कारण की वैशाली दिसत नाही आहे. आरिशला बरं नव्हतं त्याच्यामुळे ती आली नव्हती. आई होत्या आणि आम्ही आलेलो होतो. तर कारण की आम्ही कुठेही सोबतच जात असतो, पण यावेळेस ती येऊ नाही शकली. आणि हे बघा यांचा आता गाण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि एवढी कॉमेडी चालू आहे ना, एवढं हसलो ना आम्ही, खूपच हसलो आणि खूप मज्जा आली. अरे तिकडे कशाला तू आणि जेवण पण एवढं अप्रतिम होतं ना ताईंनो. छान मसाल्याचे वांगे आणि खीर, गुलाबजामुन, जिरा राईस, सलाद वगैरे खूप छान जेवण होतं. आणि सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आणि तुम्ही या भाजीवरून पाहू शकता की भाजी किती छान झाली असेल ती. आणि हे बघा इकडे पण पंगत बसलेली आहेत. आणि ह्या जे दिसतात ना बसलेल्या, ह्या यांच्या आत्या आहेत. आणि कोपऱ्यात जे बसल्या दिसतात त्या आई आहेत आमच्या. आणि इकडे पण यांच्या आत्या आहेत. हे बघा, मी सगळ्यांना यांना आई म्हणते आणि खरोखर आईसारखंच प्रेम देतात ते मला. खूप छान. आणि कुठेही कोणताही काही प्रोग्राम असला ना ताईंनो, तर सगळे आम्ही जमा होतो तिथं आणि फुल धम्माल करतात सगळेजण, अशी मजाक आणि खूप मजा येते. जवळजवळ माहीत आहे का ताईंनो, माझ्या सासरकडची सगळी मंडळी अकोल्यातच आहे. कारण की यांच्या आत्या वगैरे, आत्यांची मुलं मुली जवळजवळ बरेचसे अकोल्यात आहेत. आणि कसं एकमेकाच्या घरी कधीच जाणं होत नाही. असं काही निमित्त असलं ना ताईंनो, तर तेव्हाच जाणं होते. आणि कारण की साहजिक आहे, सगळे आपापल्या कामात बिझी आहेत आणि नाही होत कामामुळे कोणाचं जाणं. तर असं जे निमित्त असते ना, तर हे खरोखर कोणीच टाळायला नाही पाहिजे. कोणताही प्रोग्राम असो आपण अटेंड केलाच पाहिजे नातेवाईकाच्या घरी, कारण की त्या निमित्तानं आपलं जाणं येणं राहते. आणि आपल्याला कसं समाधान वाटते, त्यांच्यासोबत बोलून खूप चांगलं वाटते. आणि आपला टाईम पण एवढा लवकर जातो ना, आपल्या माणसासोबत खूप छान टाईम जातो आपला. आणि दिवस कुठे गेला ते समजलं पण नाही आम्हाला. पटकन वेळ निघून गेला, काहीच माहीत नाही पडलं आम्हाला. आणि आता आली आमची जायची वेळ. कारण की बराच वेळ झाला आम्ही बसलो, छान छान गप्पा मारल्या आणि जेवण पण झालं, एकदम छान जेवण झालं. आणि सगळ्या गप्पा वगैरे मारून मग संध्याकाळी गेलो घरी. आणि अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ होता ताईंनो. आई येते, छान छान आहे घर, मस्त बाळा, छान आहे घर. हा मस्त आहे म्हटलं फ्लॅट.